नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक सिडको उपेंद्रनगरमध्ये गणेशोत्सवाच्या उत्साहात धक्कादायक प्रकार समोर आला। स्थानिक मंडळांच्या प्रसादामुळे लहान मुलांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे। महावीर डेअरीतून आणलेल्या मोदकांवर संशय व्यक्त केला जातोय। गणेश आरती झाल्यानंतर मंडळाने प्रसाद म्हणून लहान मुलांना मोदक वाटले। काही वेळातच 4 ते 5 मुलांना मळमळ, चक्कर येणं आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला। मुलांची प्रकृती अचानक बिघडल्याचं पाहून पालकांनी तातडीने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं। डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले असून सध्या मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। या घटनेमुळे पालकांमध्ये संताप उसळलाय। त्यांनी थेट महावीर डेअरीत धाव घेऊन जबाब मागितलाय। आम्ही तर मोदक घेणार खव्याचे मोदक इथून प्रसाद घेऊन गेलो। खव्याचे मोदक तिथं गेल्यानंतर जेव्हा सर्वांनी खाल्ला ना तो सगळे खाल्ल्या उलटे करायला लागले। 2 पेढे बॉक्समध्ये उरले तर आम्ही त्यांना दाखवायला आलो की हे पेढे खराब आहे, त्याचा वास येतोय। तर त्यांनी काय सांगितलं, ज्यांना उलटं होतं त्यांना तुम्ही सगळ्यांना घेऊन या। तुम्ही त्यांना काय समजायचा प्रयत्न केला की अहो हे पेढे माझ्या हातात थोडा खाल्ला आणि मुळात ते वासातून प्रेम त्यांना समजायला हवं। ते काय बोलले, ज्यांना उलटं तुम्ही त्यांना सगळ्यांना घेऊन या, आमच्याकडे असा माल विकत नाही। म्हटलं अहो काका वास येतो त्याचा। त्यांनी काय ऐकून नाही घेतलं। जेवढ्यांना उलटं झाल्यास एक तो खूपच म्हणजे उलटा करताय, त्याला आता दवाखान्यात घेऊन गेलेले आहे। आणि ज्यांना त्रास होतो त्यांना मोठे माणसे का त्यांना फक्त मळमळ उलट होते। लहान पोरगा त्याला खूपच त्रास होतो। लहान बाळांनी पण खाल्लेले ते पेढे आणि त्यांनी दिलेला बॉक्स त्यांनी फेकून दिला आणि एक त्यांना मोदक दिला ना आम्ही, त्यांनी लपून ठेवला पण तो मागून घेतला आम्ही। आणि तो मोदक हा आहे तो चेकिंगला पहिल्यांदा मोदक दिले ते फेकून दिले त्यांनी, नंतर आणले ना ते लगेच लपून ठेवत होता, ते पण देत नव्हता। माहिती का पोरीला काय म्हणतो, जे लोक आहे ना त्यांना आणा। कोणते काय नाव आहे दुकानाचं? हे महावीर स्वीट कुठे नगरचे भाजी मार्केट समोर। आपलं नाव काय? मी राजू सावंत, शिवसेना प्रभाग संघटक आहे। काय प्रकार घडला? तिथं आमच्या मुलीने इथे मंडळासाठी गणपतीसाठी पेढे नेले होते। कुठून नेले होते? महावीर मधनं पेढे नेले होते। ते तिकडे मंडळामध्ये नेल्यावर लहान पोरांनी ते पेढे खाल्ल्यावर त्यांना ना उलट्या आल्या, फ्रूट पॉयझन झालं आणि त्यांना दवाखान्यात नेलं पोरांना। मग दवाखान्यात निघून आला, आम्ही फ्रूट मॅडमला बोलून आम्ही चेकअपला दिलेलं आहे। बरं, किती जणांना फूड पॉयझन झालं? 5-6 जणांना झालेलं आहे। दरम्यान अन्न औषध प्रशासन म्हणजेच FDA अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मोदकांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले। दूषित अन्नामुळे विषबाधा झाली असावी अशी प्राथमिक शंका व्यक्त होती। पोलीस आणि FDA यांचा संयुक्त तपास सुरू आहे। उपेंद्रनगर परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। गणेशोत्सवाच्या प्रसंगी झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। तपास अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।